फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी दिली तर थेट कारवाई. रस्ते अडवून नमाज पठणावरही बंदी. बकरी ईदसाठी योगी आदित्यनाथ यांचे झिरो टॉलरन्स धोरण. मागील चुकांमधून अद्याप धडा न घेणं दुर्दैवी. नीट पेपरफुटीवरून सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेला फटकारलं. निवडणुकांमध्ये आश्वासनं द्यायची आणि उर्वरित काळात जनतेच्या खिशावर वार करायचा, हेच मोदी सरकारचं काम. इंधन दरवाढीवरून काँग्रेस नेते राहुल गांधींचा आरोप. जास्त भावनिक होऊ नका. कॉकरोच जनता पार्टी विरोधातील याचिकेवर बोलताना सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं विधान. तातडीनं सुनावणी घेण्यास नकार. तामिळनाडूत AIDMKच्या 3 आमदारांचा राजीनामा. CM विजय यांना पाठिंबा देत TVK मध्ये केला पक्षप्रवेश. भोंदू अशोक खरातला ईडीकडून अटक. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मोठी कारवाई. 13.92 कोटी रोख. मर्सिडीज कार, किलोभर दागिने जप्त. महाराष्ट्रात एकाच दिवशी 4 अपघात, 18 जणांचा मृत्यू. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात सेन्सेक्समध्ये तेजी. निफ्टी 24,000च्या पार. गुंतवणूकदारांची 6 लाख कोटींची कमाई.